साबुदाण्याचे पापड बनवताना येणारा प्रॉब्लेम म्हणजे पापड खुसखुशीत होत नाही। पापड मधला साबुदाणा हा कडक लागतो। तर तुम्ही पाहू शकता आपले पापड अगदी छान फुललेले आहे। प्रत्येक दाणा हा अगदी मोत्यासारखा दिसत आहे। तर असे खुसखुशीत साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत। हे पापड जर हवाबंद डब्यात ठेवले तर 1.5 ते 2 वर्ष अगदी छान टिकतात। चला मग तर रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉन वर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। तर रेसिपी बनवण्याकरता ह्या ठिकाणी मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। छोट्या आकाराचा साबुदाणा असेल तर तो लगेच भिजला जातो। हा आपण नेहमीचा साबुदाणा घेतलेला आहे, त्यामुळे साबुदाणा आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे। 5 ते 6 तासाकरता छान भिजू द्यायचं आहे। तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता साबुदाणा भिजवण्याकरता आपण पाण्याचं प्रमाण हे अगदी कमी ठेवायचं आहे। साबुदाणा भिजवताना पाण्याचं प्रमाण जर कमी ठेवलं, पापडामध्ये साबुदाण्याचे दाणे हे सेपरेट आणि 5 ते 6 तासाकरता साबुदाणा छान भिजवला तर तो आतपर्यंत छान शिजला जातो, त्यामुळे तो कडकही लागत नाही। साबुदाणा घेताना चांगल्या प्रतीचा जर साबुदाणा घेतला तर तो छान भिजलाही जातो। तर साधारण 6 तास झालेले आहे। साबुदाणा अगदी छान भिजलेला आहे। साबुदाणा बिलकुलही चिकट झालेला नाहीये, कारण आपण त्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे कमी ठेवलेलं आहे। साबुदाणा आतपर्यंत अगदी छान भिजला गेलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। मिक्स करून घेऊ। साबुदाण्याच्या पापड्या आपण इडली पात्रांमध्येच बनवणार आहोत, त्यामुळे इडली पात्रांना तेल लावून घ्यायचं आहे आणि साबुदाण्याचा पातळ असा लेयर लावायचा आहे। इडली पात्रांमध्ये पापड्या केल्यामुळे एका वेळी जास्त पापड्या ह्या तयार होतात, त्यामुळे वेळही कमी लागतो। अशा प्रकारे साबुदाण्याचा पातळ लेयर लावायचा आहे। पातळ लेयर लावल्यामुळे साबुदाण्याच्या पापड्या ह्या लवकर उन्हात वाळल्याही जातात। तळतानाही प्रत्येक दाणा हा छान असा तळला जातो, छान फुलला जातो, त्यामुळे साबुदाण्याच्या पापड्या ह्या कडक होत नाही। इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। आता इडली पात्र ठेवायचे आहे। पंधरा मिनिटाची वाफ काढूयात। तर या ठिकाणी 15 मिनिट झालेले आहे। आता इडली पात्र काढून घ्यायचे आहे आणि थोडी वाफ जाऊ द्यायची आहे। गरम गरम असताना जर तुम्ही पापड्या काढायचा प्रयत्न केला तर पापड्या तुटणार आहे। वाफ जाऊ द्यायची आहे आणि नंतरच पापड्या काढायच्या आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व इडली पात्रांमधल्या पापड्या ह्या काढून घेतलेल्या आहे। तुम्ही पाहू शकता पापड्या अगदी पातळ अशा झालेल्या आहेत। तर अशा प्रकारे आपण सर्व पापड्या ह्या करून घेतलेल्या आहेत। पहिल्या दिवशी मी ह्या पापड्या घरातच वाळवून घेतलेल्या आहे। दुसऱ्या दिवशी 5 तासाचं कडकडीत असं ऊन दिलेलं आहे। पण जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर पापड्या तुम्ही फॅन खालीही वाळवू शकता। पापड्या आपण 1 दिवसाऐवजी 4 दिवस फॅन खाली वाळवून घेऊ शकता। उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, त्यामुळे हवेमध्येही उष्णता आहे। 4 ते 5 दिवसाकरता फॅन खाली तुम्ही पापड्या वाळवून घेतल्यात तरी चालेल। अशा प्रकारे साबुदाण्याच्या पापड्या ह्या तयार आहेत। तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि पापड्या घालायच्या आहे। तर तुम्ही पाहू शकता पापड्या अगदी छान फुललेल्याही आहे। साबुदाण्याचा प्रत्येक दाणा आणि दाणा छान असा टम्म फुगलेला मोत्यांसारखा दिसत आहे। तर पापड्या अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत। तर अशा प्रकारे खुसखुशीत पापड्या तुम्हीही करून पहा आणि मला सांगा कशा वाटल्या ते। तर अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।